आता पाहूया पुढील बातम्या। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले जातील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले। ते आज मुंबईमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते। मुंबई महानगरपालिकेतर्फे आरोग्य आपल्या दारी ही मोहीम राबवण्याची घोषणाही त्यांनी केली। जसं शासन आपल्या दारी जाऊन आम्ही त्यांना योजनांचा लाभ दिला, तसंच आरोग्य आपल्या दारी, बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी या माध्यमातून आता जे काही आजार बळावत आहेत, लहान मुलांमध्ये पण डायबिटीज सारखे आजार, आता महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, डायबिटीज, शुगर, हे सगळे जे काही अतिशय सायलेंट किलर म्हणून हे जे काही आजार पसरत आहेत, त्यासाठी घरोघरी जाऊन ड्राईव्ह घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं आरोग्य आपल्या दारी हे अभियान आम्ही सुरू करतोय। एक मोठं अभियान आपण सुरू करतोय, त्याचा मुंबईकरांना मोठा लाभ होईल आणि मग त्याची व्याप्ती महाराष्ट्रात देखील आपण वाढवू। गड किल्ल्यांची स्वच्छता संवर्धन यासाठी स्वयंसेवी संस्थांना मानधन दिलं जाईल। शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी स्पर्धा घेऊन विशेष पारितोषिके दिली जातील। महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी अनुदान अशा विविध योजनांची माहिती त्यांनी दिली। या संदर्भातल्या लोककल्याणकारी योजनांचा कृती आराखडा मुख्यमंत्री दावोसहून परतल्यावर एकत्रितपणे जाहीर करू असं ते म्हणाले। मुंबईमध्ये महापौर महायुतीचाच होणार याचा पुनरुच्चार करत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली। काही रस्तिकेस कोणाची नाही, कोणाची ज्याच्याकडे बहुमत नाही तेच सांगतायत आमचा झाला पाहिजे, आमचाच झाला पाहिजे। ज्यांच्याकडे समर्थन नाही, मॅन्डेट नाही, अशा लोकांनी स्वप्न पाहणं चुकीचं आहे। गिरे तो भी टांग ऊपर अशी वाली बात आहे। आलेले आहेत, मुंबईकरांनी मॅन्डेट दिलेला आहे शिवसेना भाजपा महायुतीला, त्याचा आम्ही आदर करतो। आता कशामुळे पडल्या, काय झालं, कोण जबाबदार, हे नंतर सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतील, परंतु आता मुंबईकरांचा सन्मान, त्यांच्या मतांचा सन्मान करून मुंबईकरांना आता जे जे काही हवंय ते देण्याचं काम आमची महायुती करेल। नगरपालिका आणि महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती